भंडारा मोहाड़ी तहसीलदार एवं उप विभागीय अधिकारी के चार्ज पर प्राजक्ता बुरांडे और उनकी टीम ने 2 दिन के भीतर अवैध रेती वाहनों पर कार्रवाई की है, जिससे आज दिनांक 25 अप्रैल को 4 डंपर के साथ टोटल मुद्देमाल 3 करोड़ के ऊपर जब्त कर लिया गया। इस कार्रवाई में नायब तहसीलदार विमल थोटे, मंडल अधिकारी और तलाठी उपस्थित थे। नमस्कार, मी तहसीलदार मोहाड़ी। मी आपणाला सांगू इच्छिते की रेती माफिया किंवा अवैध रेती उत्खनन आणि वाहतूक याच्यावर कारवाई करून त्याला अटकाव घालण्यासाठी मी आणि माझी टीम सतत कार्यरत आहे। तर गेल्या 2-3 दिवसांमध्ये आम्ही पाठोपाठ चांगल्या मोठ्या कारवाया केलेल्या आहेत। 22 एप्रिलला आम्ही एक 96 ब्रासचा रेती साठा जप्त करून तो शासकीय नियमानुसार डेपोमध्ये जमा केलेला आहे। त्याच वेळी आम्ही एक रोह्याला गाडीही जप्त केली, त्याच्यात FIR ही दाखल केलेला आहे पोलिसांकडे। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी 23 तारखेला हिवरा येथून एक पूर्ण विदाउट रॉयल्टी टिप्पर आम्ही जप्त केला। त्याच्यामध्ये ही कारवाई करण्याचं चालू आहे। दंडाचे माझे आदेश झालेले आहेत। त्याचबरोबर आज लगेच 25 तारखेला पहाटेपासून माझी टीम गस्तीवर होती। त्या दरम्यान देवाडा इथं 3 टिप्पर जप्त केले आणि एक टिप्पर आम्ही रोहा इथे जप्त केला। 4ही गाड्या विदाउट रॉयल्टी आहेत आणि त्याच्यामध्ये आता आम्ही दंडाचे आदेश करायचं चालू आहे। साधारण यामधून आम्हाला 18 ते 19 लाख एवढी वसुली, शासकीय वसुली किंवा दंड होईल असा आमचा अंदाज आहे। मॅडम, बरेचसे चोरी प्रकरण रेतीचे वाढलेले आहेत, अशा लोकांना आपण काय मेसेज देणार आहे? मी सर्वांना हेच सांगेन की शासकीय नियमानुसार आणि पूर्ण रॉयल्टी घेऊनच आणि आपला GPS वगैरे असलेल्या वाहनाद्वारेच त्याची काय असेल ती वाहतूक करावी। यामध्ये कोणीही कायद्याच्या विरुद्ध किंवा कोणत्याही नियमाचं उल्लंघन होईल अशा प्रकारे रेतीचं उत्खनन किंवा वाहतूक करू नये आणि जर तसं काही आढळून आलं तर त्यामध्ये आम्ही कठोर कारवाई करू। NBCN न्यूज़ के लिए मोहाड़ी से सुरेंद्र चिंधा लोरे की रिपोर्ट।